भारतानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय ते देखील आपण पाहूया। अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात आहे। चौकशी दरम्यान नाव समोर आलंय। मुश्ताकच्या हल्ल्यामधील सहभागाबाबत एनआयएकडून तपास सुरू, सूत्रांची माहिती। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनेकोट जंगलामधल्या दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, संयुक्त कारवाईमध्ये 5 आयडीई आणि इतर साहित्य जप्त। भारतीय सुरक्षा संस्थांकडून सक्रिय दहशतवाद्यांची यादी तयार, सूत्रांची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची यादीमध्ये नाव आहेत। जमात-उद-दावा मिल्ली मुस्लिम लीगचा देखील यादीमध्ये उल्लेख। सर्व राज्यांनी मॉकड्रिल घ्या, 7 मे रोजी अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल घेण्याच्या गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना आहेत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे देखील निर्देश दिलेत, तर विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश। राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षण मंत्री जनरल नाकाती यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर बैठकीमध्ये चर्चा, द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबत देखील चर्चा। दुसरी तलवार श्रेणीची युद्धनौका तमाल 28 मे रोजी भारताला मिळणार आहे, सूत्रांची ही माहिती। रशियाने बांधलेले 2 आणि भारतामध्ये बनवलेले 4 तलवार श्रेणीचे फ्रिगेट खरेदी करण्याच्या करारात एक भाग आहे आणि तमाल युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात देखील सक्षम आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून जपान सरकारचे विशेष आभार। पहलगाम हल्ल्यानंतर जपाननं भारताप्रती दाखवलेला एकजुटीचा संदेश कौतुकास्पद आहे। भारत आणि जपान संरक्षण संबंध मजबूत करण्यात तुमच्या योगदानाची प्रशंसा करतो, राजनाथ सिंहांचं हे वक्तव्य। संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील स्थायी समितीची बुधवारी महत्त्वाची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर काही युट्यूबर्स आणि सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर 4 वर्षांपासून रखडलेल्या जम्मू काश्मीरमधल्या 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे। सिंधू करार स्थगितीमुळे आता पाकला पूर्वसूचना देणं बंधनकारक नाहीये। शहांच्या जलशक्ती मंत्री CR पाटलांसोबत झाल्या 2 बैठका।